करू नका. वेदांत शास्त्रामध्ये तुम्हाला पाहावंसं वाटतंय ना, तुमचं अजून देह तादात्म्य गेलं नाही. तुमचं अजून त्या ठिकाणी ऐकावंसं वाटतंय ना, तुमचं अजून कानाचं तादात्म्य गेलं नाही. तुला अजून आनंद तू स्वरूप आहे, तुझा आनंद हे स्वरूप आहे तेच कळालं नाही. खरा आत्माच आनंद रूप आहे ना, आत्माच माझं स्वरूप आहे. जे ज्याला कळालं त्याला आनंद तरी मिळावा असं वाटेल का? ज्या अर्थी आनंद मिळावा असं वाटतोय, ज्या अर्थी सुख मिळावं असं वाटतंय, जास्ती शांतता मिळावीशी वाटते, ज्या अर्थी काहीतरी पाहावं असं वाटतंय, ज्या अर्थी काहीतरी आणखीन विशेष व्हावं असं वाटतंय, समजायचं याला वेदांत कळाला नाही. मी मागे गोष्ट सांगितली होती, ते स्वामी अखंडानंद सरस्वती होते. त्यांच्याकडे एक सज्जन गेला आणि तो म्हणायला लागला की महाराज, मी 50 वर्ष वेदांत ऐकतोय पण अजून मला समाधान नाही. सगळे ग्रंथ झाले, विचारसागर झाला, पंचदशी झाली, अद्वैत सिद्धी झाली, उपनिषद झाली, मला अजून आनंद नाही मिळाला. मी 50 वर्ष श्रवण करतोय. ते म्हटले तू अजून वेदांत ऐकलाच नाहीस. वेदांत याचं नुसतं ऐकायचं नाही, वेदांताचं श्रवण सांगितलंय. आणि श्रवण सुद्धा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरुच्या मुखातून सांगितलं. तुला खरा वेदांतच कळला नाही. म्हटले का बरं कळला नाही? 50 वर्ष झालं. कोणती प्रक्रिया मला विचारा ना तुम्ही, विचारसागरातले विचारा, पंचदशीतले विचारा, मी सांगतो. अरे म्हटले 50 वर्ष ऐकून सुद्धा तुला अजून समाधान व्हावंसं वाटतंय. समाधान हे वृत्तीत असतं आणि वेदांत हे शिकवतो की समाधान घ्यायचं नाही, समाधानी व्हायचं नाही, समाधान स्वरूप आहोत आपण. आणि तुला समाधान व्हावंसं वाटतंय म्हणजे तुला ते वृत्तीतलं पाहिजे. आणि वृत्ती वेदांतात चालत नाही. वृत्तीचाही साक्षी तू आहेस असा निश्चय कर. तू समाधान रूपच आहेस असा निश्चय कर. हो, तुम्ही सगळं सांगताय बरोबर आहे, पण जरा आनंद मिळाला तर बरंच होईल, जरा सुख मिळालं तर बरं होईल. जरा विक्षेप जास्त आहे हो, शांतता पाहिजे. म्हणजे शांततेत आणि विक्षेपातच तो अडकला. विक्षेप असो का शांतता असो, समाधान असो का असमाधान असो, या सगळ्यांचा प्रकाशक, या सगळ्यांचा द्रष्टा आत्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे हे कळालं पाहिजे. असा निश्चय झाला पाहिजे. आणि हा निश्चय सुद्धा माझ्या स्वरूपात नाही, हाची निश्चय माझा परिपी निश्चयाहुनी दुजा सरते कर्तृत्व माझ्याने परिमित्याहुनी असे भिन्न तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. म्हणून इंद्रिया नेनता भोगीचे, भोगायचं पण इंद्रियाला कळू द्यायचं नाही. इंद्रिय शब्दाचा अर्थ तर मनाला सुद्धा कळू द्यायचं नाही, बुद्धीला सुद्धा कळू द्यायचं नाही. मनाने भोग घेतला, बुद्धीने भोग घेतला तरी तुम्ही अजून मनात बुद्धीतच अडकले समजायचं. आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, हे गीताशास्त्र असं आहे. याच्यात जे भगवंताचं बोलणं आहे ते विशेष बोलणं आहे. गीताशास्त्राचं महत्त्व म्हणून बोला आधी झोंबीचे प्रमेयाशी घ्या, किंवा हे बोलणं असं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी प्रमेय रूप करून टाकणार आहे, आत्मरूप करून टाकणार आहे. किंवा ज्ञानोबराय गीताशास्त्राचं श्रवण कसं करायचं हे आपल्याला सांगतात. बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. शब्द ऐकल्यानंतर शब्दात तुम्हाला प्रमेय सांगितलं. प्रमेय हे शब्दात सांगितलं जातं. काय प्रमेय वेदांत शास्त्राचं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हे प्रमेय तुका म्हणे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही.
किंवा गीतेमध्ये हे प्रमेय अनेक ठिकाणी आलं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अनेक ठिकाणी तत्वमसी वाक्याचा उपदेश केलाय. प्रमेय वेदांताची सांगितलेली आहेत. नरूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर् न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. परंतु तुम्ही नुसतं बोलण्यात अडकू नका. बोलाच्या अगोदर बोलण्यामध्ये जे प्रमेय सांगितलंय त्या प्रमेयाला झोंबायचंय, म्हणजे प्रमेयाच्या आकाराची आपली वृत्ती करायची. नाहीतर बोलण्यातच जर राहिलो आपण. म्हणून शब्दाची वाली फेडी म्हटलं. काल आपण होई म्हणून आलो. आहाची शब्दाची वालीप फेडी. नाही. म्हणून शब्दाला सुद्धा सोडायला सांगितलंय. नानुध्यायान बहुन शब्दान वाचा विग्लापनम ही तत् म्हटलंय. पलालमेव धान्यार्थम त्यजित ग्रंथमाशेषा पंचदशिकार म्हणतात. ज्याप्रमाणे धान्य पाहिजे त्यासाठी टर्पलासहित धान्य घ्यावं लागतं, पण धान्य घेतल्यानंतर टर्पल टाकून द्यायची. तसं शब्द हे टर्पल आहे. विचार मागुता पावली सरे जाणीव जेथ न रिगे. विचार मागुता पावली निघे तरको आईनी नेंगे अंगी जयाच्या. किंवा ज्ञानोबारांनी अमृतानुभवामध्ये एक उदाहरण दिले. आपण निमित्ती ओवी म्हणतो. स्वामीच्या संकटी सुभटू शूरू जैसा. शूर मनुष्य असतो तो शूर काय करतो, स्वामीवर संकट आल्यानंतर स्वतः पुढे होतो आणि स्वतः मरतो. ईर्थे निर्धारीशी विचारू निमोनी झाला साचारू. स्वामीच्या संकटी शूरू सुभटू जायचा. स्वामीवर संकट आलंय ना, तो आपल्यावर घेतो. आपण स्वतः मरतो आणि स्वामीला जिवंत ठेवतो. त्यामुळे तोही अमर होऊन जातो. तानाजी मालुसरे गेले, परंतु तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अमर होऊन गेले. तसं विचार जो आहे वैराग्य विवेकेशी आटे बंद मोक्षेशी वृत्ती ही आवृत्तीशी बुडवून जाय. अगोदर वैराग्य पाहिजे, अगोदर विवेक पाहिजे, अगोदर बंधाच्या सापेक्ष मोक्षही करायचा आहे. पण परमात्मा स्वरूपामध्ये मात्र हे सगळं माग सरतं. आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयश. पण हे सगळं करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात हळूवारपण पाहिजे. हळूवारपण कशात पाहिजे? चालण्यात हळूवारपण पाहिजे, बोलण्यात हळूवारपण पाहिजे, वागण्यात हळूवारपण पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे चित्ताचं हळूवारपण पाहिजे. कशा करता हळूवारपण पाहिजे हो? हळूवारपण म्हणजे काय? शांतता, एकाग्रता. खूप घाई असल्यानंतर आपण म्हणतो काय गडबड चालली हो. चालताना सुद्धा माणसं काय काय दर्शनाला जाताना 2-4 माणसाला धक्का मारूनच जातात. पायावर पाय टाकूनच जाणार पुढं. फार देवाजवळ गेला तरी त्या माऊलीच्या मंदिराला, त्या समाधीला सुद्धा फार भीती वाटत असेल काय काय माणसं आल्यावर. फार कपडे बिपडे वर करून माऊलीची धडका मारतो तिथं. हो.
हळुवार पण पाहिजे, बोलण्यात हळुवार पण पाहिजे, चालण्यात हळुवार पण पाहिजे. काय ज्ञानोबांनी सांगितलं, मितले आणि नाही पाहताना सुद्धा त्यांचं पाहणं सुद्धा हळुवार आहे, त्यांचं बोलणं सुद्धा हळुवार आहे, त्यांचं चालणं सुद्धा हळुवार आहे. ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलंय. ते चालताना कसे पाय टाकतात, ते बोलताना कसे बोलतात. जीवा तळी अंथरुतो आपला जीव म्हणे. हळुवारपणाची गरज काय आहे? कारण आपण काल पाहून आलो, परमात्मा स्वरूप जे आहे ते कोमल आहे. कोमल आहे म्हणजे जिथं काहीच सहन होत नाही, जिथं कुठलंच तादात्म्य नाही, जिथं कुठल्याही प्रकारचं जाड्य नाही. जे चित्स्वरूप आहे, जे आनंद स्वरूप आहे, जे ज्ञानरूप आहे, ते दिशा स्नेहेचे भरितो, वाट कृपेची पाहतो, जीवा तळी अंथरितो आपला जीव. आता हे जे हळुवारपण सांगितलं, हे ऐकण्यातलं हळुवारपण सांगितलं. पण ऐकण्यात हळुवारपण कधी येईल? बोलण्यात चालण्यात आलं तरच येईल. मग ऐकायचं कसं? हळुवार ऐकायचं. मग कसं ऐकायचं हळुवार? ऐकण्यातलं हळुवारपण किंवा विचार करण्यातलं हळुवारपण आहे. जैसे भ्रमर परागो नेती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे सेवती ग्रंथी ये. उदाहरण दिलं ज्ञानोबांनी. ज्याप्रमाणे भ्रमर जे आहेत ते पराग घेऊन जातात, पण त्या कमळाच्या पाकळ्यांना सुद्धा कळू देत नाहीत. पाकळ्या असतात, पाकळ्यामध्ये वरती पराग असतो. काय म्हणतात त्याला? ते दांडा असतो त्याला. फुलात मध्ये केशर, आणि केशरात पण पराग असतात. भुंगा येतो आणि भुंगा आल्या आल्या धसमुसळेपणाने पाकळीवर असतो का? हळुवार कुचंबेल. नवे नवे त्या दांड्यावर सुद्धा तो बसत नाही. बसला तरी तो एक हळूच येतो, नंतर एक पाय टेकवतो, नंतर दुसरा पाय टेकतो, नंतर तिसरा पाय टेकवतो, आणि नंतर त्यातला जो सुगंध काय पराग आहे, तो पराग सेवन करण्याकरता तो कसं सेवन करतो? हळूच अलगद काढतो. म्हणजे कळू देत नाही तो. भ्रमर परागो नेती परी कमळ दळे नेनती. तैशी आहे तैशी परी आहे सेवती ग्रंथी. तस त्याप्रमाणे हा ग्रंथ जो आहे त्याचं सेवन करायचं असेल तर तुम्हाला तसं सेवन करावं लागेल. जीव सुद्धा भ्रमरासारखाच आहे. मागे आपण मागच्या आवर्तनामध्ये विचार केलाय. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. ईश्वर सर्व होतानाम त्याच्यावरची पहिली चोवी आहे. ज्ञानोबारायांनी या जीवाला भुंग्याची उपमा दिली. वेदोद्दकाच्या सरोवरी फाकताविषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडितो अवगुणो रे भ्रमरा. ज्ञानोबाराय मनाला भुंग्याची उपमा देतात. हे मनरूपी भुंग्या सारखा तो ऋणझुन करतोस, हा अवगुण आहे तुझ्या ठिकाणी. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावरून, आत्तापर्यंत सगळ्या विषयरूपी फुलावर तू जातोस. शब्द स्पर्श रूप ह्या फुलांच्यावर जातोस, पण कधी तू त्या ठिकाणी स्थिर राहत नाहीस. एकदा तू एक काम कर, तुला जर स्थिर राहायचं असेल ना तर चरण कमळ दळू रे भ्रमरास भोगी तू निश्चळू रे भ्रमरास. भगवान परमात्म्याच्या चरण कमळाचा जो काही पराग आहे त्यात तूच तिकडे जा आणि त्याचं तू एकदा सेवन कर. पण ते सेवन करत असताना कसं सेवन केलं पाहिजे? हळुवार. ऐशे हळुवार पण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल.
एक एरवी मुखिया बाहेरची म्हणजे काय? एक मुका अनेक बाहेरा. बाहेरा सांगायला बसला आणि मुका ऐकायला बसला. बरोबर आहे का? उलट झालं का? मग मुका सांगायला बसला, बाहेरा ऐकायला बसला, असं का? आणि दोघांचंच प्रवचन सुरू झालं. पण मुका कसं काय सांगेल हो? हा? किंवा समजा असा बाहेरा सांगायला बसला आणि मुका ऐकायला बसला. बाहेरा जो सांगत होता तो त्याच्या मनाप्रमाणे सांगत होता आणि ऐकायला कोण बसलेला होता त्याला काय सांगता येत नव्हतं, तुमचं चुकलं, बरोबर आहे, काही नाही. का मुका सांगतो? बरं, मुका सांगायला बसला. मुख्या बाहेरची गोठी जी होईल म्हटले, हे विरोधी दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे हळुवारपण जर असेल तर हे ऐकलं तरी काय उपयोगाला जाणार नाही, सांगितलं तरी काय उपयोगाला जाणार नाही. सांगून न सांगितल्यासारखं आहे, ऐकून न ऐकल्यासारखं आहे. आवगी गोठी होईल मुक्या बाहेरची. म्हणून हळुवारपण पाहिजे. आता हळुवारपण ते भुंग्याचं आहे. भुंगा जातो त्या ठिकाणी, भुंगा कमळावर बसतो, कमळावर पुन्हा. तसं आता इथे कमळ कोणतं घ्यायचं आहे, ह्याच्यात पराग कोणता घ्यायचा आहे, आणि परागात असलेला काय परागाचं सेवन जे आहे ते कोणतं करायचं आहे. इथे कमळ घ्या तुम्ही, शरीर, मन, बुद्धी, हे याला सुद्धा कमळ म्हणले. लिंग देह कमळाचा, पोटी वेच तयाचित भ्रमराचा, बंदी मोक्ष जयाचा. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये रूपक केले. लिंग देह कमळाचा म्हणजे हा लिंग देह म्हणजे एक प्रकारचं कमळ आहे. लिंग देहाला कमळाची उपमा का दिली? लिंग देह म्हणजे काय? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर किती तत्वाचं बनलेलं आहे? 16 म्हणा, 17 म्हणा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन बुद्धी घ्या. ह्याचं बनलेलं हे सूक्ष्म शरीर आहे. आणि या लिंगदेह कमळाचा जो आहे याच्यामध्ये पोटी वेच तया चिद भ्रमराचा, चैतन्यरूपी जो भ्रमर आहे तो तिथे अडकलेला आहे. आता तो दृष्टांत थोडासा वेगळा आहे बरं का. आता आपल्याला फक्त इथलं कमळच घ्यायचं. लिंगदेह कमळाचा, आणि या कमळामध्ये आत्मा आहे की नाही, परमात्मा आहे की नाही, तो परमात्मा जणू काय पोटी वेच तया चिद भ्रमराचा. चैतन्यरूपी हा जीवात्मा आहे. किंवा ते इथे आत्मा घ्या, आत्मा याच्यामध्येच आहे. मग आता याच्यात असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं सेवन करायचं आहे. आत्म्याचा अमृत घ्यायचं आहे, ज्ञानामृताचं सेवन करायचं आहे. आत्म्याचा आनंद घ्यायचा असेल तर ज्याप्रमाणे तो भुंगा येतो आणि बरोबर हळुवारपणे त्या ठिकाणी कशावर बसतो, त्या केशरावर बसतो आणि तिथले पराकण हळूच घेतो. अजून ह्याला कळूच देत नाही. कशाला? कमळदळे नेनती. त्याप्रमाणे शरीराला कळत नाही. म्हणजे शरीराचं तादात्म्य सोडून, इंद्रियाचं तादात्म्य सोडून, मनाचं तादात्म्य सोडून, बुद्धीचं तादात्म्य सोडून मग भोगायचं. इंद्रिया नेनता भोगीची. याला घेऊन तुम्ही जर भोगायला लागले तर मग भोग होणार नाही. यात तुम्हाला तो आनंद कळणार नाही.
त्या पंचदशीमध्ये एक उदाहरण दिले बघा. मुंजा नावाचं एक गवत असतं. मुंजा ईशिका इव असा श्लोक आहे. मुंजा नावाचं गवत असतं आणि त्या गवतामध्ये एक कांडी असते. ती कांडी गवतातून काढायची असते बाहेर. पण ती कांडी काढत असताना गवताची काडी ते वरचं जे टर्पल आहे ते तुटलं नाही पाहिजे आणि अलगद ती काली काढायची. पंचकोशाचा विचार सांगताना हे उदाहरण दिले. पंचकोशातून आत्मा जो आहे त्याला बाहेर काढायचं, पंचकोशाचा निराश करायचा आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी भ्रमराचं उदाहरण देऊन ज्ञानोबराय म्हणतात, जैसे भ्रमर परागुनेती परी कमळ दळे नेरती तैशी परी आहे सेवती ग्रंथी ये. त्याप्रमाणे या ग्रंथात सेवन करायचं आहे. आणखीन एक उदाहरण दिलं. जाऊ द्या, भ्रमर एखाद्याला कळणार नाही. ज्ञानोबरायांना माहिती आहे सगळ्यांनाच भ्रमर कळेल, हे उदाहरण कळेल. अजून दुसरं उदाहरण दिलं, वाचा पुढच्या ओळीत. आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. अथवा ज्याप्रमाणे चंद्रविकासिनी कमलिनी चंद्र उदय पावताच आपले स्थान न सोडता त्याच प्रीतीने आलिंगन देत असते, म्हणजे प्रफुल्लित होते. हे प्रेम सुख कसे बघावे तीच जाणू शकते. आपुला ठावून सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता, हे भोगण्याचं प्रेम कुमुदिनी जाणे. कुमुदिनी नावाचं, कमळालाच कुमुदिनी म्हणतात. जे रात्री विकसित होतं त्याला काय म्हणतात? कुमुदिनी म्हणतात. चंद्राच्या प्रकाशामध्ये जे कमळ प्रफुल्लित होतं त्याला म्हणतात कुमुदिनी. कुमुद म्हणजे काय? कुमुदिनी हा कमळ आणि त्याची ही कुमुदिनी आहे. तेव्हा ही कुमुदिनी जी आहे ती रात्री विकास पावते. आहे कमळच. चंद्र वरती आला, चंद्राचा प्रकाश पडला की ती कुमुदिनी मिटलेली असते अगोदर. चंद्राचा प्रकाश आला की ती काय करते? प्रफुल्लित होते. कमळ उमलतं आणि उमलतं म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात ते काय करतं? चंद्राला आलिंगन देतं. आपुला ठावोन सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटा. चंद्रू प्रगटता आलिंगीजे. जागेवरूनच. चंद्र कुठं आहे? आकाशात. ही कुठं आहे? डबक्यात, समुद्रात. आणि इथूनच ती काय करते? त्याला आलिंगन देते. आणि आपला ठावून सांडिता आलिंगीजे चंद्र प्रगट. चंद्र प्रगट झाला की त्याला आलिंगन देते म्हणजे प्रफुल्लित होते. पण हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. हा अनुराग म्हणजे प्रेम, प्रेम सुख कसं भोगावं ही कला फक्त त्या कुमुदिनीलाच माहिती. कारण चंद्राचा प्रकाश आलाय. इतरही त्या ठिकाणी काही फुलं आहेत, ते उमलतात का? नाही उमलत. इतर फुलं चंद्राच्या प्रकाशाने लगेच उमलतील असं नाही. ही कुमुदिनीच त्या ठिकाणी उमलते. कारण चंद्राच्या विषयी असलेलं तिचं प्रेम. आणि मग चंद्राचा प्रकाश आल्यानंतर चंद्राला बरोबर ती आलिंगन देते आणि आलिंगन देऊन ती प्रफुल्लित होते. हा दिलेला आहे दृष्टांत. कशा करता दृष्टांत? ही ज्ञानोबरांची दृष्टांत देण्याची खूप. हा दृष्टांत कशा करता दिलाय? ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलीनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये. किंवा हे शब्दे विन संवादीजे इंद्रियाने नता भोगीजे बोला आदी झोंबीचे प्रमेश. किंवा त्या परिश्रोता अनुभवादी एकता अति हळुवारपण चित्ता आणून. आता इथे चंद्र कोण आहे? कुमुदिनी कोण आहे? चंद्राचा प्रकाश कोणता आहे? आणि कोणाला आलिंगन द्यायचं? हा दृष्टांत आहे. दृष्टांताने मी सिद्धांत करता असतो. सांगा
चंद्राची उपमा कोणाला दिलेली आहे? कुमुदिनीची उपमा कोणाला दिलेली आहे? हा, कुमुदिनी श्रोत्याला, बरोबर आहे. चंद्राची उपमा गीतेला दिलेली आहे. आणि चंद्राचा प्रकाश म्हणजे गीतेत असलेलं जे परमात्म्याचं वर्णन आहे. त्या परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणून या, किंवा ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेने अंतकरणे आथिला तोची जाणे मानूये. गीता हा चंद्राचा प्रकाश आहे. गीतेतला परमात्म्याचं वर्णन हा चंद्राचा प्रकाश आहे. आणि हा चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर माझ्या मुखातून, भगवंताच्या मुखातून हा चंद्राचा प्रकाश पडणार आहे, माझ्या मुखातून हा ज्ञानेश्वरीचा प्रकाश पडणार आहे. पण तुम्ही ऐकायला बसलेले जे आहेत ते कुमुदिनीसारखे आहेत. तुम्ही ऐकायला बसलेले आहात, तुम्हाला ती युक्ती पाहिजे. आणि तुम्हाला जर ती युक्ती नसेल, तुम्ही जर दुसऱ्या फुलासारखे तसेच बसले, तुम्ही प्रफुल्लित होणार नाही. तुम्ही मोबाईल बघत बसणार, तुम्ही जांभळे देत बसणार. काय चाललंय काय माहिती बघ. महाराज 2 दिवस झालं शब्दे विन संवादी जे आणि इंद्रिया नेनता भोगी जे, झोप येण्यासारखंच चाललंय सर. तुम्हाला कुमुदिनी व्हावं लागेल. मी आता कथा सांगणार आहे, ज्ञानोबराय म्हणतात. कोणती कथा सांगणार आहे? गीतेची कथा सांगणार आहे. गीतेवर कथा सांगणार आहे. पण कथा ऐकताना तुम्ही कसं ऐकलं पाहिजे? आपुला ठावो न सांडिता, तुमची जागा सोडायची नाही. हो, आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रगटा. चंद्र प्रगट झाला म्हणजे आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासून चंद्र प्रगट होणार आहे का? ओम नमोजी आद्यापासूनच चंद्र प्रगट झालाय. हा, प्रकाश पडलेला आहे. पण परमात्मा प्रकाश असल्यामुळे याचं सेवन कसं करायचं म्हटले, ती कुमुदिनी जशी आपल्या जाग्यावरच असते आणि जाग्यावरूनच हा चंद्राचा प्रकाश पडल्याबरोबर प्रफुल्लित होते, विकसित होते, तसं आपल्याही अंतकरणात असलेलं हे कमळ विकसित झालं पाहिजे. कुठे आपल्याकडे कमळ आहे? कोणतं कमळ आहे? हा, हृदयरूपी कमळ. आणि हृदयरूपी कमळ विकसित करायचं आहे. अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. तिकडे सूर्याने सांगितले, चंद्राने कमळ विकसित होतं असं आणखीन कुठे आहे का? ओ ज्ञानेश्वरीत समुद्राची भरती, सोमकांतची पाझरती, कमळे विकासिती चंद्रुतो उगा. तसं आपलं जे कमळ मिटलेलं आहे, मिटलेलं कमळ म्हणजे मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी इंद्रिय आहे, हे काय आहे? कमळ मिटलंय. आणि लिंग देह कमळाचा पोटी वेच तया चितभ्रमराचा. त्यात चितभ्रमर आत्मा अडकलेला आहे, त्यात चैतन्य अडकलेलं आहे. आता त्याला जर त्या ठिकाणी परत मोकळं करायचं असेल तर कमळ विकसित झालं पाहिजे. आणि कमळाने विकसित व्हायचंय म्हणजे गीतेचं ज्ञान, गीतेचा प्रकाश असा आहे की तुमचं कमळ विकसित करणार आहे. विकसित करून त्याला तुम्हाला आलिंगन द्यायचं आहे, म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, परमात्म्याचा आनंद घ्यायचा आहे. पण जागा न सोडता म्हटले, आपल्याला जागा सोडून आनंद घ्यायची सवय लागली का जागा न सोडता आनंद घ्यायची सवय लागली? इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करू का ते करू, ते करू का ते करू. ऐसा अखंड भजन करी उगान से क्षण भरी, आगवेनी गावद्वारी आहे व जैशी. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांताशी कामू विषयावर.
आपल्याजवळच परमात्मा स्वरूप आहे. नवीन आपल्या जवळ आहे का? आपलं स्वरूपच आहे. म्हणून त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी धावतोय जीव. प्रल्हादजींनी त्या आसुर बालकांना उपदेश केलाय. प्रल्हादजी म्हणतात, अरे बाबा हो, बाहेरचे पदार्थ मिळवण्याकरता किती कष्ट आहेत. अहो, एखादं घर बांधायचं कष्ट आहेत, कुठली बाहेरची वस्तू आणायची म्हटली कष्ट आहेत, प्रयत्न करावा लागतो, वस्तू जाणावी लागते, जाणल्यानंतर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, प्रयत्न करून सुद्धा मिळेलच असं नाही. पण जे आपल्या जवळ आहे, ज्याच्याकरता काहीच कष्ट लागत नाहीत, सिद्ध आहे का साध्य आहे? बाभुळीचं सारावी हाते, पाणी तवासे आईते, अब्रची जावे गगनते. फक्त काय शेवाळ बाजूला करायचंय, पाणी आणायचंय का तिथं? काय अब्रची जावे गगनते सिद्धची की. सूर्याला तयार करायचंय का? सूर्य आहेच. फक्त ढग आलेले बाजूला झाले, किंबहुना ढग असताना सुद्धा सूर्यच आहे. ढग झाकलाय कोणाच्या प्रकाशाने कळतं? सूर्य झाकलाय का? मुखा प्रति भानुका जायसा, हे रवितरी मी कैसा, मुखा प्रति भानुका जायसा, काही दिसे न दिसे ऐसा. वाणीचा नव्हे, मी कधी दिसतो आणि कधी नाही दिसत अशी वाणी माझ्या ठिकाणी आहे का? त्या सूर्यासारखा मी आहे का? तो सूर्य तरी अस्तमानाला जातो, पण हा सूर्य असा आहे, सुसडा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदयो ज्ञानी आसी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. त्याचा कधीच अस्तमान होत नाही, जागृतीत नाही, स्वप्नात नाही, सुषुप्तीत नाही. असा नित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि असा आत्मा जवळ असताना त्याला भेटायचंय. आपुला ठावो न सांडिता, आलिंगीजे चंद्रू प्रगटता. चंद्र प्रगट झालेला आहे. या गीतेच्या रूपाने चंद्र प्रगट होणार आहे, आत्मा प्रगट होणार आहे. आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी. पण हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. जशी ती कुमुदिनी आहे, तिला हे कळतं, वर्म कळतं, हा भोगण्याचं प्रेम तिला कळतं. तसं तुम्ही त्या ठिकाणी कुमुदिनीप्रमाणे परमात्म्याचा आनंद तुम्हाला बसल्या जागेवर घेता आला पाहिजे. ऐकता हे तर मोक्ष असे आईता सर्वनाची माझी, मारू न करिता इंद्रिया दुःख न देता. गीता तुम्हाला मोक्ष देणार आहे, गीता चंद्राचा प्रकाश टाकणार आहे. तुम्ही मात्र कुमुदिनी व्हा, नाही तर तुम्ही जर झाले बेडूक का कमलकंदा आणि दरदोरी. हो, काय बेडकाने चिकल खावा, काय ठावा सागर. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. ते नाही तर नाही लागत ते. म्हणून नाही त्याची भेटी भोगटी आहे, तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे मुक्तापळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगटी. भोगी माणसाला त्याची भेट नाही. म्हणून जाग्यावर बसूनच, कारण परमात्मा आपल्या जवळच आहे, त्या परमात्म्याचं चिंतन करायचंय. चिंतन करायचंय म्हणजे कसं करायचंय? ऐशे हळुवारपण जरी येईल, म्हणजे काय सांगायचं ज्ञानोबाला नाही, ते जागा सोडायची नाही. याच्यातून काय सांगायचंय? कुठल्याही प्रकारची क्रिया परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये नाही, हे सांगायचं.
परमात्म्याची प्राप्ती क्रियेने होते का ज्ञानाने होते? ज्ञानाने. क्रिया करायच्या नाहीत असं समजू नका. क्रिया अगोदर कराव्या लागतात चित्तशुद्धीसाठी, चित्तस्थिर्यासाठी. आपल्याहून भिन्न पदार्थ असेल त्याच्याच प्राप्तीकरता क्रिया कराव्या लागतात. क्रियेने त्याची प्राप्ती होते. पण जे आपलं स्वरूपच आहे, अज्ञानामुळे आपल्याला ते स्वरूप नाही असं वाटायला लागलं, त्याच्यासाठी काय करायचं आहे? त्याच्याकरता ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि ज्ञान सुद्धा सोडायचंय नंतर. तैसा रूप होनी माझे, माते क्रिया विन जो भजे, अलंकार का सहजे सोनियासी. सोन्याचा अलंकार सोन्याला भजतो म्हणजे काय करतो? सोने रूप आहे असं त्याचा निश्चय नित्य आहे. माते क्रिया विना जो भजे, किंवा का चंदनाची धृती जैशी, का चंदनाची धृती. बघा बरं, तैशी क्रिया किरणस आहे, अद्वैती भक्तीचा आहे, त्याच्या अगोदरच्या अवयव आहेत. चंदनाचा सुगंध आणि चंदन ह्याच्यात जसं सुवर्णाचे सुवर्णमणी सोनिया, जे कल्लोळ जैसा पानिया, तैसा मज धनंजय शरणत. का चंदनाची धृती जैशी, चंदनी भजे आपैशी. त्याप्रमाणे आता इथं कुठली क्रिया नाही, ह्या क्रिया सगळ्या सोडायच्यात. हळुवार पण यायचं म्हणजे काय? क्रियेत हळुवार पण नसतं. चंदनाची धृती जैशी, चंदनी भजे आपैशी. का अकृत्रिम शशी चंद्रिका जैशी. चंद्र आणि चंद्रिका यांच्यात जसं एकरूपता आहे, तसं जीव आणि परमात्म्यात एकरूपता आहेच. करायची का? नाही नाही, 108 पारायण झाल्यावर होईल. 108 पारायण झाल्याशिवाय होत नाही, पण 108 पारायणाने होत नाही. काहीच करावं लागत नाही, पण हे कळण्याकरता जीव जाईपर्यंत करावं लागतं. गुरुवारी सांगत असतात काहीच करायचं नाही, का ते आपलं स्वरूप आहे. पण हे कळण्याकरता, हा निश्चय होण्याकरता याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासही आमुप ग्रंथ केले. म्हणून तैसा रूप होनी माझे, माते क्रिया विन जो भजे. तिथली जो येणावरची अलंकार का सहजे सोनियासी. हा हा सोनिया ते जेवी. तसं परमात्मा ज्ञानोबा राय म्हणतात का ठाव न काय का आपुला ठाव न सांडिता, अलिंगे जे चंद्र प्रगटता. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, ऐशेनी गंभीरपणे शिरावलेनी अंतकरणे, आथिला तोची जाणे मानवे. ऐशेनी गंभीरपणे, असं गंभीर आणि स्थिरावलेनी अंतकरणे. अंतकरण कसं पाहिजे? गंभीर करायचं आणि स्थिर करायचं. उथळ असेल तर ते खळखळ करतं, असते उथळ पाण्याला खळखळ. आणि जे खळखळ करते ते पाणी जे आहे ते खोल नाही समजायचं. खिचडी जी आहे जोपर्यंत आवाज करते तोपर्यंत समजायचं अजून शिजली नाही, आणि आवाज बंद झाला समजायचं खिचडी आता शिजलेली आहे. म्हणून ऐशेनी गंभीरपणे. आता गंभीरपणे म्हणजे काय? गंभीर म्हणजे खोल. स्थिरावलेनी अंतकरण गंभीर करायचं. गंभीर करायचं म्हणजे कोणाशी बोलायचंच नाही, हसायचंच नाही, असं काय गंभीर नका हो बरं का. गंभीरपणे म्हणजे खोल विचार करायचा आहे, एकाग्र करायचं आहे अंतकरण, व्यापक करायचं आहे अंतकरण.
समुद्र जो आहे जसा गंभीर असतो, अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम किंवा वार्षीय विना सागरो जैसा जळे नित्य संतोषितो. हे गंभीर होणं आहे. किती सुख आलं काय, दुःख आलं काय, काय त्याच्यात गंभीर राहता आलं पाहिजे माणसाला. नाहीतर मग निंदा मुठकी ऐके, कपाळ धरुणी ठाके, थेंबे वेरे वारिनी शोके. हो, नुसता चहा प्याला तर उड्याच मारतो, काय चहा झाला आणि काय चहा, आणि कोणी बोललं की नुसता रडतच बसतो. हे अंतकरणाचं उथळपणा आहे, लक्षात आहे. गंभीरपणा अंतकरणामध्ये. तुकोबारायांचं अंतकरण गंभीर आहे. किती गंभीर आहे तुकोबारायांचं अंतकरण. हो अहो, इतका त्रास झाला, जगाने इतका त्रास दिला, पण तरी सुद्धा बैसकान मोडे मानसीची दे वरचिलीकडे आपल्या परी हिंडे. बैसकान मोडे मानसीची. ज्ञानोबारायांचा गंभीरपणा तैसे उन्मत्ते जगे जयाशी खंते न लगे. हत्तीचं उदाहरण मी मागं सांगितलं होतं ना. हत्ती गावात आल्यानंतर बरेचसे लोक जे आहेत धावत पळत जातात. म्हणजे कशा करता, हत्तीला पाहण्याकरता जातात. काही काही लोकांची श्रद्धा असते, हत्ती म्हणजे साक्षात गणेशाचं स्वरूप काय म्हणून पूजा करायला जातात, हार घेऊन जातात. गावातली लोक हार घेऊन जातात, परंतु गावात एक वर्ग असा आहे, तो हत्ती आला गावात की भुकायला सुरुवात झाली. कुत्रे का भुकतात हत्ती आल्यानंतर? त्यांना हे लोक हत्तीची पूजा करतात ते आवडत नाही. आम्ही इतके दिवसापासून गावात आहे, आम्हाला कोणी विचारत नाही, नुसते हाडहाड करतात. आणि हा एक दिवस आलाय, लोक त्याची पूजा करायला लागली म्हणून कुत्रे काय करतात, हत्तीवर भुकतात. खूप हत्तीला भुकतात, पण हत्ती त्यांच्याकडे पाहत नाही. तो आपल्या चालीने चाललेला असतो. गंभीर. पण ज्ञानोबारायांना त्रास देण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. तुकाराम महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराज असतील, त्यांचं गांभीर्य कसं होतं. ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे. याचं अंतकरण काय झालेलं आहे, गंभीर झालेलं आहे. गंभीर अंतकरण तेव्हाच होईल, व्यापक होईल, परमात्म्याशी एकरूप होईल, तेव्हा ते गंभीर होईल अंतकरण. गंभीर व्हायचं याचा अर्थ काहीच बोलायचं नाही, चालायचं नाही, हसायचं नाही, असा गंभीरपणाचा अर्थ नाही. सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, शांती येऊ द्या, विक्षेप येऊ द्या, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही, मी याच्याहून वेगळा आहे, मी याला पाहणार आहे. नदीतून एखादं प्रेत वाहत आलं, साक्षी राहून बसलेला आहे. एखादा फुलाची माळ आली तरी साक्षी बसलेला आहे. जो निंदे ते ने घे, स्तुती नस लागे, आकाशा न लगे लेपू जैसा. गंभीर शब्द आलाय का कुठल्या ओवीत कधी ज्ञानी महापुरुषाचं वर्णन करताना? म्हणून ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे. अंतकरण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. आणि आथीला तोची जाणे मानू ये, असा जो कोणी असेल तोच या गीता रहस्याला जाणू शकतो. असं अंतकरण ज्याचं झालं ना, त्यालाच आनंद येईल. नाहीतर मग गोठी होईल, ऐशी हळुवारपण जर येईल तरीचे उपयोगा जाईल, नाहीतर गोठी होईल मुखिया बाहेर याची. राहिलेला विचार. मग असं कोणी आहे का, उदाहरण सांगताल का? त्याचं उदाहरण अर्जुन महाराजचं सांगतात उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक